ठीक आहे, आपण नेक्स्ट या ठिकाणी केमिस्ट्री मधून जो आपला फर्स्ट चॅप्टर सॉलिड स्टेट, या सॉलिड स्टेट मधून रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी अँड मोलार मास या दोघांमध्ये काय रिलेशन काय आहे, दोघांमध्ये रिलेशनशिप काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहेतच. सो डेन्सिटी सिम्बॉल जो आहे तो काय आहे, ह्याला आपण रो सांगतोय, आणि मोलार मास जे काही सिम्बॉल आहे जे कॅपिटल एम आहे. सो रो आणि कॅपिटल एम या दोघांमध्ये रिलेशनशिप काय आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहेत. सो सपोज समजा हे काय आहे, युनिट सेल समजा आहे, हे सपोज काय आहे युनिट सेल. आणि समजा या युनिट सेल मध्ये दिस युनिट सेल इज मेड अप फ्रॉम द नंबर ऑफ सेल्स, सॉरी नंबर ऑफ पार्टिकल्स, की हे जे आहे ना विच मेड अप फ्रॉम द नंबर ऑफ पार्टिकल्स. समजा ह्याच्यामध्ये काय असतील, बरेचसे पार्टिकल्स या ठिकाणी प्रेझेंट असतील, आणि या बऱ्याचशा पार्टिकल्स पासून काय बनलंय, तर हे युनिट सेल या ठिकाणी बनलेलं आहे. आता जर समजा या ठिकाणी या युनिट सेलमध्ये समजा हा एरिया एवढाच आहे, आणि समजा नेक्स्ट वाला पण या ठिकाणी घेऊया, की समजा हे नेक्स्ट वाला युनिट सेल, समजा दोघांचा जो आकार आहे तो समजा सेम सेम आहे, आणि समजा ह्याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स जे समजा आहेत ते समजा या ठिकाणी कमी असतील, तर नक्कीच आपण सांगू शकतो की ह्याची जी डेन्सिटी आहे ती कशी आहे, जास्त आहे, मोर डेन्सिटी आहे, आणि ह्याची जी डेन्सिटी आहे ती समजा काय आहे, कमी आहे. सो युनिट सेल, आता युनिट सेल मध्ये समजा हा समजा एवढा पर्टिक्युलर एरिया असेल, समजा इथून ते इथपर्यंत समजा आहे, तर आपण ए सांगू शकतो, दॅट इज अ एज लेंथ ऑफ द युनिट सेल. दॅट इज अ एज लेंथ ऑफ द युनिट सेल. आणि समजा आपण संपूर्ण ह्या एरियाचा आपण विचार करू, जे पूर्ण असेल त्याला आपण व्हॉल्यूम सांगू शकतो, एक्यू. किंवा जो पूर्ण जो पार्ट असेल त्याला आपण काय सांगू शकतो, एक्यू. दॅट इज अ व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आणि डेन्सिटी, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी दॅट इज अ मास अपॉन व्हॉल्यूम. की समजा हे जे व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूम मध्ये जे मास आहे ते किती प्रेझेंट आहे त्याला आपण काय सांगतोय, डेन्सिटी सांगतोय. सो आपण या ठिकाणी बघूया की रिलेशनशिप बिटवीन दी रो अँड मोलार मास दॅट इज अ एम, या दोघांमध्ये जे रिलेशनशिप आहे ते काय आहे. सो फर्स्ट समजा आपण कन्सिडर हिअर ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल, की एक आहे इज द एज लेंथ ऑफ द युनिट सेल, अँड ए क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आणि समजा एम आहे, एम आता याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, मग समजा एका पार्टिकल जे काही मास असेल, एका पार्टिकलचा मास ऑफ द सिंगल पार्टिकल इज कॉल्ड एज द स्मॉल एम. सिम्बॉल त्यासाठी काय असेल, स्मॉल एम असेल. सो मास स्मॉल एम काय असेल, मास ऑफ वन पार्टिकल. की समजा एका पार्टिकलचा मास असेल त्याला आपण काय सांगायचं, स्मॉल एम सांगायचं. आणि रो म्हणजे या ठिकाणी काय आहे, रो इज द सिम्बॉल फॉर द डेन्सिटी, आणि कॅपिटल एम जो असेल, कॅपिटल एम इज द सिम्बॉल फॉर द मोलार मास. सो या ठिकाणी आपण समजा आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, मास ऑफ युनिट सेल, की जर का समजा मला युनिट सेलचा मास फाइंड आउट करायचा असेल तर मी काय करेन, माझा फॉर्म्युला काय असेल, एम इंटू एन असेल. मला समजा एका पार्टिकलचं लिहायचं असेल तर मी एका पार्टिकलचा विचार करेन. पण जर का समजा मला मास ऑफ युनिट सेल, मला सगळ्याचा समजा जे काही मास पाहिजे असेल, या पूर्ण युनिट सेलचा मास पाहिजे असेल, तर मी काय करेन, एम इंटू एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत, इंटू मी काय करेन, एम करेन. की समजा जे काही समजा मास आहे, एका पार्टिकलचा जे मास समजा आहे ते समजा 10 ग्राम आहे, आणि जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स समजा आहेत ते समजा 10 आहेत, तर मी काय करेन या ठिकाणी 10 करेन. तो 10 इंटू 10 किती होत आहेत, सपोज 100 ग्राम होत आहेत. म्हणजे जे काही मास ऑफ युनिट सेल आहे ते किती होते या ठिकाणी, 100 ग्राम होत आहे या ठिकाणी.
ठीक आहे, हा फक्त जस्ट कन्सेप्ट होता समजण्यासाठी. सो मास ऑफ युनिट सेल फॉर्म्युला काय आहे, एम इंटू एन. एम स्टँड फॉर दी मास ऑफ वन पार्टिकल अँड इंटू एन. एन स्टँड फॉर दी नंबर ऑफ पार्टिकल्स, की जे काही आपलं युनिट सेल आहे त्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत. सो नेक्स्ट आपण या ठिकाणी डेन्सिटी फाइंड आउट करायची. डेन्सिटी ऑफ युनिट सेल आणि ह्याचं जे काही सिम्बॉल आहे ते कोणतं आहे, रो वाला सिम्बॉल आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डेन्सिटीचं सिम्बॉल आहे ते कोणतं आहे, रो वाला आहे. मी एक फॉर्म्युला इकडनं लिहितोय की समजा डेन्सिटी, रो इज अ सिम्बॉल फॉर द डेन्सिटी आणि फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. पण मास कोणाचं, मास ऑफ द युनिट सेल, मास ऑफ युनिट सेल. आणि व्हॉल्यूम कोणाचं असेल, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. मास ऑफ द युनिट सेल आणि व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. सो या ठिकाणी मास ऑफ युनिट सेल काय आहे, मास ऑफ युनिट सेल काय आहे, एम इंटू एन. समजा हे आपलं काय आहे, इक्वेशन 1 आहे. सो मास ऑफ युनिट सेल काय आहे, मास ऑफ युनिट सेल या ठिकाणी किती आहे, एम इंटू एन. आणि नेक्स्ट काय आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे, ए क्यूब. दॅट इज ए क्यूब. सो नेक्स्ट समजा मोलार मास, दॅट इज कॅपिटल एम. मोलार मास मोलार मास ऑफ द सबस्टन्स आपण कसं फाइंड आउट करू शकतो, दॅट इज m into m is equal to small m into Na. M that is a mass of one particle and Na that is a number of Avogadro's number वाला असतं ते त्या ठिकाणी Na. मग Na जर बघायला गेलं तर Na काय आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल, नंबर ऑफ पार्टिकल पर मोल. सो मला समजा या ठिकाणी एम ची व्हॅल्यू पाहिजे आहे, तर मी काय करेन की हा जो एम आहे तो इकडे मी असाच ठेवेन एम, आणि एम इंटू एन ए दोघं रिलेशन कोणतं आहे, मल्टिप्लिकेशन वाला आहे. मग जर समजा एन ए इकडं आला तर तो काय होईल, मग डिवाइड होईल. सो कॅपिटल एम आणि हा जो एन ए इकडनं मल्टिप्लाय होता तो इकडनं समजा आला तर तो काय होईल, मग डिवाइड होईल. मला म्हणजे मला जी काही एम ची व्हॅल्यू आहे, मला एम ची व्हॅल्यू काय भेटली, एम इज इक्वल टू कॅपिटल एम आणि एन ए. आता ही जी व्हॅल्यू आहे मला कोणाची भेटली, एम ची व्हॅल्यू भेटली. मग समजा हे जे आहे त्याला मी इक्वेशन नंबर, समजा हे इक्वेशन 2 आणि हे समजा आपलं इक्वेशन 3 आहे. आता मी काय करेन, की समजा ही जी स्मॉल एम ची व्हॅल्यू आहे, ही स्मॉल एम ची व्हॅल्यू आहे ना, ती मी इक्वेशन 2 मध्ये पुट अप करेन. सो मी काय लिहेन, टू दी व्हॅल्यू ऑफ स्मॉल एम इन इक्वेशन 2. मी इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी जी काही स्मॉल एम ची व्हॅल्यू आहे ते मी पुटअप करेन. सो इक्वेशन 2 माझं काय आहे, इक्वेशन 2 दॅट इज अ रो एम इंटू एन आणि अपॉनला काय आहे, ए क्यूब. सो रो एम ची व्हॅल्यू काय आहे, एम दॅट इज अ कॅपिटल एम आणि अपॉनला कोण आहे, एन ए. ही व्हॅल्यू कोणाची आहे, स्मॉल एम ची. नेक्स्ट कोण आहे या ठिकाणी, एन. सो एन आणि नेक्स्ट कोण या ठिकाणी आहे, ए क्यूब. असं समजा या ठिकाणी हे आपलं जे काही फायनल इक्वेशन असेल ते या ठिकाणी फायनल इक्वेशन येतंय. पण जर बघायला गेलं आपल्याला काय सांगितलंय, रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी अँड मोलार मास, की रो आणि एम, रो आणि एम या दोघांमध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला सांगितलंय. सो इकडे काय आहे, इकडनं डेन्सिटी आहे आणि इकडनं कोण आहे, कॅपिटल एम आहे. मग आपण सांगू शकतो की डेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार मास.
डेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार मास. कारण जर समजा आपण या ठिकाणी मोलार मास इन्क्रीज केलं तर या ठिकाणी काय होईल, डेन्सिटी इन्क्रीज होईल, किंवा डेन्सिटी इन्क्रीज झाली तर मोलार मास या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जर समजा डेन्सिटी कमी असेल तर नक्कीच या ठिकाणी जो मोलार मास आहे तो पण या ठिकाणी काय असेल, कमी असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी बघितलं की रिलेशनशिप बिटवीन दी डेन्सिटी अँड मोलार मास. थँक्यू.